मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचं ॲनालिसिस, काय निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात, मागच्या काही दिवसात आणि आज कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन फॉलो झालेलं आहे आणि इथून पुढे उद्याच्या दिवशीसुद्धा कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन होऊ शकतं, काय पॉसिबिलिटी आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर कालच्या ॲनालिसिसमध्ये मी असं डिस्कस केलं होतं की आता निफ्टीने जवळपास 600-700 पॉईंट्स ची निफ्टीमध्ये सेलिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि एका इम्पॉर्टंट रेजिस्टन्सपासून ती सेलिंग आलेली आहे आणि डाऊन साईडला आता रिस्क टू रिवॉर्ड रेशो फार कमी आहे. दिवसेंदिवस तो कमी होत चाललेला आहे आणि असंही सांगितलं होतं की रोजच आपल्याला सेलिंग मार्केटमध्ये बघायला भेटेल असं शक्यता नसते, कारण मार्केट सुप्रीम आहे, मार्केट बॉस आहे. ते तिथे नॉर्मल आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करायलाच बसलेलं आहे. तर एखाद्या दिवशी मार्केट आपल्याला बुलिश मोमेंट दाखवू शकतं आणि त्यासाठी काय व्हायला हवं, तर त्यासाठी रेजिस्टन्स तुटायला हवा. त्याच पद्धतीने आज मार्केटमध्ये एक 24,525 24,500 ही एक सायकोलॉजी लेवल होती. तो रेजिस्टन्स त्या ठिकाणी तुटला आणि तो तुटल्यानंतर आपल्याला एक स्लो अपसाईड मोमेंट आपल्याला मार्केटमध्ये आज बघायला मिळालेली आहे. त्यामुळे आपण मार्केटला नेहमी न्यूट्रल राहायचं, पण अपसाईड किंवा डाऊनसाईड अशा पद्धतीने मार्केटमध्ये विचार नाही करायचा. आपण लेवल्सला फॉलो करायचं, रेजिस्टन्स, सपोर्ट, प्राइस ॲक्शन आणि त्यानुसार मार्केटमध्ये आपण काम करायचं. तर चला तर व्हिडिओला उद्यासाठी काय इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात, चला तर आपण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. मित्रांनो, मागच्या जर 2-3 दिवसात जर आपण प्राइस ॲक्शन बघितली तर मार्केटमध्ये इथे एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता, एक ट्रेंड लाईन होती. तर या ट्रेंड लाईनला मार्केटने रिस्पेक्ट दिला आहे. इथे जवळपास 4 वेळा मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. 4 ते 5 वेळा मार्केटने या ट्रेंड लाईनवरून रिजेक्शन घेतलेलं आहे आणि 24,500 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता, 24,500च्या आसपासचा. तर आज मार्केटने ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला वरच्या साईडला आणि मार्केटने आज अपसाईडला मुवमेंट, एक स्लो होती पण अपसाईडला मुवमेंट इथे मार्केटने आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता मार्केटची आजची जी क्लोजिंग भेटलेली आहे 24,625 ही दिवसाच्या हायच्या जवळच एकदम क्लोजिंग आपल्याला भेटलेली आहे. आजचा डे हाय आहे जवळपास 24,540च्या आसपासचा. आणि काल जर तुम्ही माझ्या ॲनालिसिस जर तुम्ही चेक केला असेल तर आपण रेजिस्टन्स डिस्कस केला होता 24,525चा आणि सपोर्ट जो आपण डिस्कस केला होता 24,400च्या आसपासचा. तर तुम्ही बघू शकता, आपण डिस्कस केलं होतं की जर 24,400चा जो सपोर्ट आहे तो एक पुलबॅक घेऊन जर ब्रेक करतोय तरच डाऊन साईडला आपण विचार करायचा आहे, डाऊन साईडला जाण्याची शक्यता आहे. आणि लेवल्स पण मी दिल्या होत्या ना, तर त्या फक्त 2च लेवल दिल्या होत्या, कारण सेलिंग साईडला जास्त पॉसिबिलिटी नव्हती. ऑलरेडी एवढा मुवमेंट झालेला होता आणि जर अपसाईडला बघितला रेजिस्टन्सला तर तिथे मार्केटने एक ब्रेक केलं आणि एक बराच वेळ तिथे कन्सोलिडेशन केलेलं आहे आणि मार्केटने नंतर अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. स्लो मुवमेंट होती पण अपसाईड मुवमेंट मार्केटमध्ये आज बघायला भेटली. आता उद्याच्या जर लेवल्सचा आपण विचार केला तर आजच्या दिवसाचा हाय आहे जवळपास 24,635 आणि निफ्टीची क्लोजिंग भेटलेली आहे आपल्याला एकदम हायच्या जवळ, म्हणजे 24,625च्या आसपास. तर उद्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असेल ही आजच्या दिवसाचा हाय, म्हणजे 24,635च्या आसपास. जर आता आज आपल्याला एक अपसाईड मुवमेंट ऑलरेडी बघायला भेटलेली आहे. जर उद्या निफ्टी ओपन होताना, मार्केट ओपन होताना जर असं डायरेक्ट एक मोठी बुलिश कॅन्डल आपल्याला, पहिलीच बुलिश कॅन्डल बघायला भेटली तर तिथे डायरेक्ट रनिंग कॅन्डलमध्ये आपल्याला एंट्री करायची नाही आहे, कोणताही व्ह्यू प्लॅन करायचा नाही आहे. तर मार्केटला एक पुलबॅकचा आपल्याला नेहमी पुलबॅकचा वेट करायचा आहे. तर अशा पद्धतीने जर खाली येऊन मार्केट इकडे एक छोटासा पुलबॅक घेऊन जर पुन्हा त्या लेवलला आपल्याला ब्रेक करत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अपसाईडचा व्ह्यू प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर जर आपल्याला लेवल्स येताना दिसतील तर त्या लेवल्स असतील एक 28 तारखेचा स्विंग, जे की पहिला लेवल असेल एक 24,675, त्यानंतर 24,725 सेकंड लेवल आणि
24,765 एक थर्ड लेवल. ह्या 3 लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत उद्या अपसाईडसाठी. 24,735चा पुलबॅक घेऊन ब्रेक करतं आहे मार्केट, तर 24,675, 24,725 आणि 24,765 ह्या लेवल्सवरती लक्ष ठेवायचं आहे. डाऊन साईडचा जर विचार केला तर 24,575 सपोर्टसाठी लेवल आपल्याला एक अतिशय इम्पॉर्टंट लेवल आहे. 24,575चे लेवल एक छोटासा असा पुलबॅक घेऊन जर ब्रेक करते तर आपल्याला नेक्स्ट जो लेटेस्ट स्विंग आहे आजच्या दिवसात तो 24,525, त्यानंतर हा एक स्विंग 24,475 आणि त्यानंतर थर्ड लेवल म्हणजे ह्या स्विंगच्या जवळपासचा म्हणजे 24,425. तर ह्या 3 लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. अशा पद्धतीने जर एक टप्पा खाऊन एक पुलबॅक जर घेऊन मार्केट जर ब्रेक करतेस तर आपण सेलिंग साईडला ह्या लेवल्सचा विचार करू शकतो. ह्या सगळ्या लेवल्स एक हँडरिटन स्वरूपात मी डेली टेलिग्राम चॅनलवरती माझ्या शेअर करत असतो आणि एक शॉर्ट्स नोट्ससुद्धा मी त्या ठिकाणी त्याबरोबर मी शेअर करत असतो. तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर हा होता आजचा व्हिडिओ. त्यामध्ये निफ्टीचा ॲनालिसिस, इम्पॉर्टंट लेवल्स आणि कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.